आज माझा बर्थडे होता आणि पिझ्झा पण खायची इच्छा होत होती. तर मी म्हटलं की आज बर्थडेसाठीच पिझ्झा करूया आपण आणि घरीच बनवूया. त्यासाठी ना आपण जेही मला पाहिजे होतं व्हेजिटेबल्स किंवा सॉस, केचप हे सर्व मी ऑर्डर करून घेतलं Blinkitवरून. लवकरच ऑर्डर पण आलं माझं. आणि इथे मी कढईमध्ये थोडं मीठ टाकलं आणि आपल्याला 15 मिनिटसाठी कढईमध्ये म्हणजे कढईमध्ये मीठ टाकून गरम व्हायला आपल्याला ठेवायचे आहे. इथे गरम होतपर्यंत तोपर्यंत आपण पिझ्झा बेस इथे रेडी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला पिझ्झा बेस घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण मेयोनीज टाकायचे, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस हे सर्व टाकून घेतलं. त्यानंतर आपण ज्या व्हेजिटेबल्स कट केल्या, माझ्याकडे सर्व व्हेजिटेबल्स होत्या, फक्त इथे कॉर्न नव्हता आणि तसं पण मला कॉर्न इतकं पण नाही आवडत, तर मी स्किप केलं. तुम्हाला कॉर्न हवा असेल तर तुम्ही ॲड करा. नंतर मग मी इथे सर्व व्हेजिटेबल्स कट केलेले डेकोरेट करत आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला ऑरिगॅनो, थोडं चिली फ्लेक्स वगैरे टाकायचे आहे. तुम्ही पण या टाईपचा नक्की पिझ्झा ट्राय करा. तुमच्या घरच्यांना सर्वांनाच आवडेल, कारण माझ्या घरी सर्वांनाच हा पिझ्झा आवडतो आणि घरी केलेला एकदम फ्रेश बनतो पिझ्झा, कारण इथे सर्व काही व्हेजिटेबल्स आपण फ्रेश यूज करतो, तर आणखी टेस्ट छान येते पिझ्झाला. तर म्हणून मला घरीच बनवायला आवडते, कारण सर्वच नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला मला खूप आवडते म्हणून. तर इथे सर्व व्हेजिटेबल्स मी सेट करत आहे. आणि चीजमध्ये कंजूसी नाही करायची आपल्याला. चीज भरपूर असं चीज टाकायचं आहे पिझ्झामध्ये, कारण पिझ्झामध्ये चीज हा जास्ती पाहिजे. आणि माझ्यासारखं पिझ्झा लवर कोण आहे, कारण मला पिझ्झा खूप आवडते आणि घरचा तर खूप जास्ती. नंतर तुम्ही बघू शकता इतकं छान दिसत होता ना आताच. नंतर इथे मी 15 मिनिट कढईमध्ये मीठ टाकून असं ठेवलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये प्लेट टाकली मीठ आतमध्ये कढईच्या आणि त्याच्यावरती आपल्याला पिझ्झा बेस वगैरे सर्व रेडी करून ठेवायचं होतं. तिथे प्लेट टाकून ठेवलं. त्याला सुद्धा एक्स्ट्रा 15 मिनिट मी वेट केला होता. नंतर असं आपल्याला म्हणजे शिजून पूर्ण रेडी झाला होता पिझ्झा छान. आणि नंतर कट करून घेतात त्याला लगेच. आणि इथे मला ट्राय करायचा होता कसा झाला तर इथे मी छान मस्त असं चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकत आहे आणि ट्राय करून बघत आहे कसा झाला म्हणून. तर खरंच माझं रिॲक्शन बघू शकता लास्टमध्ये. खूप छान भारी झाला होता पिझ्झा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. 15 मिनिटामध्ये होऊन जातो आपला. तोपर्यंत बाकीचे सुद्धा पिझ्झा मी करून झाली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की करा.